अबीर राजकुमारचा चांगलाच माज उतरवतो. पण नंतर मात्र सावली आणि अबीर पळत असतात. तेवढे त्या गाडीसमोर येतात. सावली बघते आणि म्हणते, बाबा नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, जेव्हा सावली बघते की सारंगचं लग्न झालं तेव्हा तिला खूप वाईट वाटतं आणि ती पळत सुटते. अबीर आवाज देत असतो, आई आई, पण सावली काय ऐकत नाही. ती आता घरी येते आणि रडायला लागते. सावली का रडते हे कुणालाच कळत नाही. अम्मा म्हणते, अय्यो काय झालं हिला, ही का रडते. व्यंकटेश म्हणतो, अम्मा माहीत नाही मला. अम्मा म्हणते, मंदिरात असं काय घडलं की सावली रडत घरी आली आहे. आता अबीर बोलायचा प्रयत्न करतो पण सावली काय बोलत नाही. अबीर म्हणतो, आई मला तुझ्या आणि ओवीच्या बाबांची भेट घालून द्यायची होती, पण तू थांबलीच नाही आणि आता रडतेस. बोल ना गाई, बोल ना काय झालं. आई बोल ना. आता सावली मोठ्याने ओरडते अबीर आणि त्याला ढकलते. अबीर समोर जाऊन पडतो आणि आश्चर्याने बघत असतो, पण सावलीचं अजूनही त्याच्याकडं लक्ष नसतं. सारंग आणि ओवी घरी येतात आणि मोनिका गोडगोड बोलत असते. आता ती स्वतःच्या हाताने सगळ्यांनाच जेवायला वाढते, पण सारंग मात्र काहीच बोलत नाही आणि गुपचूप जेवत असतो. तुला तर म्हणते, अशी धाडसाची कामं का करतोस तू, धोका आहे यामध्ये. त्यापेक्षा एक काम कर ना, आपल्या ऑफिसमध्ये ये, तिथे कामाला लागतो. आता राजकुमार शॉकून बघायला लागतो, पण सारंग मात्र काही उत्तर देत नाही. तुला तर म्हणते, सारंग मी काय बोलते तुला ऐकायला येते का. सारंग म्हणतो, आई मी जे काम करतो ना तेच करू दे, त्यातच सगळ्यांचं भलं आहे. पण मोनिका मात्र ओवीला पकडते आणि म्हणते, माझी ओवी कशी आहेस तू, बाबांबरोबर फिरायला मजा आली, कुठे गेली होती. ओवी म्हणते, माझ्या मित्राच्या घरी. मोनिका विचारते, कोण कोण होतं तिथे मित्राच्या घरी. ओवी म्हणते, त्याची आई, त्याचे बाबा आणि त्याची आजी. मोनिका म्हणते, बाबा. मनात म्हणते, सावलीने लग्न केलं की काय, आणि विचारते, त्याच्या आईचं नाव काय होतं. ओवी सांगते, सावली. आता मात्र मोनिकाच्या पायाखाची जमीनच सरकते आणि ती घाबरून राजकुमारकडे जाते. ओवी म्हणते, मोनिका आंटीला काय झालं. मोनिका राजकुमारला म्हणते, मी बोलले होते ना तुला. राजकुमार म्हणतो, हो हो शांत हो, अगं काय बोलली होती ते तरी सांग. ती म्हणते, बघितलं ती सावली जिवंत आहे, मी सांगितलं होतं ना, तिला फोटोत बघितलं. राजकुमार म्हणतो, सावली जिवंत आहे हे कोणी सांगितलं तुला. ती म्हणते, ओवीने. ओवी ज्या मित्राच्या घरी गेली होती त्याची आईच सावली होती. आता मात्र राजकुमारच्याही पायाखालची जमीन सरकते आणि तो म्हणतो, हे कसं शक्य आहे. राजकुमारचे गुंड सावलीचा फोटो दाखवतात आणि सगळ्यांना विचारत असतात, हिला कुठे बघितलं का. एक माणूस फोनवर बोलत असतो, त्याच्या मागून कोणीतरी बोलतं, पण तो सावलीचा फोटो बघून म्हणतो, एक मिनिट. आता तोच माणूस पार्सल घेऊन सावलीच्या घरी जातो. सावली पार्सल घेते आणि आत जाते. उघडून बघते तर त्यामध्ये चिठ्ठी. सावली आता वाचते आणि तिला घामच फुटतो. अम्मा म्हणते, सावली कुणाचं ग पत्र. पण सावली काही बोलत नाही. व्यंकटेश म्हणतो, काय ग सावली, असं काय लिहिलं त्यामध्ये, तू बघून एकदम गप्प झाली. आता राजकुमार पण बेळगावमध्ये पोहोचतो. तो गाडीतून चाललेला असतो आणि बाजूला अबीर फुगा खेळत असतो. राजकुमारच्या गाडीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडतो. आता अबीर मोठ्याने ओरडतो, ए डोळे फुटले की काय तुझे, आणि राजकुमारच्या गाडीला आडवा येतो आणि म्हणतो, खाली उतर तू. राजकुमार म्हणतो, एवढंसं पोरगं आणि किती बोलतंय. तो आता खाली उतरतो. अबीरवर हात उचलत म्हणतो, गप गप. तेवढ्यात एक माणूस म्हणतो, ओ त्याच्याच अंगावर चिखल उडावलाय आणि त्यालाच मारताय, सॉरी बोला ना. आता राजकुमार इकडे तिकडे बघतो, खूप लोक उभी असतात. तो आता घाबरतो. अबीरचे गाल पकडत म्हणतो, सॉरी. आता सावली बघते तर राजकुमार, तिची पुढे जायची हिंमतच होत नाही. ती आता अबीरला घेते आणि पळत सुटते. पण तेवढ्यात एक गाडी येते. अबीर आणि सावली त्या गाडीसमोर येतात. सावली अबीरला पटकन मागे ओढते तर त्या गाडीतून जगन्नाथ उतरतो. जगन्नाथला बघून सावलीला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, बाबा. आता बाबा म्हटल्यावर अबीरला खूप आनंद होतो. सावलीला बघून जगन्नाथच्या डोळ्यामध्ये घळाघळ पाणी येतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.